खूप समाधान मिळालं असेल ना तुम्हाला दुसऱ्यांना त्रास देऊन. समाधान आम्हाला? माझ्या मुलीला तुम्ही जबरदस्ती ह्या घरात आणलं, यात तुम्हाला कसलं समाधान मिळालं? तुम्ही सगळे मिळून तिला त्रास देताय, त्यात तुम्हाला कसलं समाधान मिळतंय? राधिका तिला नको नको ती कामं सांगते, यात तिला कसलं समाधान मिळतंय? राधिका, जळता निखारा हातात घेतलायस, हात तर पोळणारच ना. आता भोग आपल्या कर्माची फळ. राधिका आता तरी बोल ना. अगं आजपर्यंत ठीक होतं, आपल्या घरातच गोष्टी होत्या तोपर्यंत ठीक होतं. आता सगळ्या सोसायटी समोर नाचक्की केली यांनी. बोलायला काही उरलं असेल तर बोलेल ना. तुमची राधिका. ओ माय गॉड, शानू बेबी, इट्स टू लेट, आय मस्ट गो नाउ. बिफोर दॅट मला नाही का देणार हळदी कुंकू? मी देते ना मम्मा. दे ना. ओके. काय आहे? हा, दिस इज टर्मरिक पावडर. ओके. अँड दिस इज रेड चिली पावडर. Oh. You have to put your 2 fingers and do like this, like this, like this. Okay. Like this? राहू दे राहू दे. या सगळ्यांना दे. हा, आणि तुझ्या लाडक्या सासूबाईंना पण दे. आणि हो, राधिकाला द्यायला विसरू नकोस. हा. Yes, mommy. My baby. येते हा राधिका. बाय. Bye everybody, bye. Bye, mommy. Mwah, mwah. Bye. Bye. ओके, आम्हाला काही नकोय तुझ्याकडनं, जा. मलाही काही फार इंटरेस्ट नाही, कळलं ना. होल्ड दिस. राधिका अगं का गप्प बसून ऐकून घेतलं सगळं? चांगल्या 2 गोष्टी सुनावल्या असत्या तिला. नाही, आता ना त्यांना काय करायचं ते करू दे. युद्ध सुरू झालंय ना, युद्ध सुरू झालं की दोन्हीकडचं नुकसान हे होतच. पण काही झालं ना तरी हे युद्ध मीच जिंकणार. राधिका अगं पण तू गप्प बसलीस तर त्याचा चुकीचा अर्थ घेतात ही लोक. आणि मग काय यांना रान मोकळं ना. त्यांना काय करायचं ते करू दे, त्यांना काय वाटायचं ते वाटू दे. पण मी आता ही माझी वाट सोडणार नाही. पण राधिका, याचे का विपरीत परिणाम होतील तुला माहित नाही का? या बायका स्वस्थ बसणाऱ्यातल्या नाहीये. मिळालंच पाहिजे आम्हाला. बरोबर आहे, बरोबर आहे. एक मिनिट. एकेकीने बोललात ना तर सगळ्यांना समजेल. हे बघा महाजनी काका, आम्हाला याचं उत्तर हवंय. तुम्ही सोसायटीचे सेक्रेटरी आहात. सोसायटीत जर असं काही अनैतिक घडत असेल तर त्या थांबवण्याची जबाबदारी तुमची आहे ना. बरोबर आहे. बरोबर आहे. मिसेस देशपांडे, राधिका सुभेदारांना आपण सगळेजणच फार पूर्वीपासून ओळखतो नाही का? आणि राधिकाच्या घरी सध्या काय प्रॉब्लेम्स चालू आहेत हेही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे शनायाला तिने का घरी आणलाय? मला तर वाटतं हे फक्त शनायाला धडा शिकवण्यासाठीच. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांनाच नम्र विनंती आहे, आम्ही सगळेजण जसे राधिकाच्या मागे ठामपणे उभे राहिलोय तसेच तुम्हीही सगळ्यांनी राधिकाच्या मागे उभे राहावं. नाही, अहो हे चुकीचंच आहे. बरोबर आहे. या गोष्टी सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. या अशा अनैतिक गोष्टी आपल्या सोसायटीमध्ये आम्ही चालवून घेणार नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. या सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. बरोबर आहे. मग ठीक आहे. आपण या विषयावर उद्याला बोलूयात. उद्या नाही, आजच. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष आजच लागला पाहिजे. सोसायटीची मीटिंग बोलवा. राधिका सुभेदारला या गोष्टीचं उत्तर द्यावंच लागेल. बरोबर आहे. द्यायलाच हवं. बरोबर आहे. बरोबर. ठीक आहे. हे बघा,
आजच रात्री मी मीटिंग अरेंज करतो आणि राधिकाला बोलवून घेतो. आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला द्यायला लावूया. ओके ठीक आहे. चालेल. ओके. धन्यवाद धन्यवाद. अरे वा काय डान्स करताय? येस, कारण मी खूप खुश आहे. अरे वा म्हणजे आज जरा कमी खाल काय म्हणजे खुश आहात ना म्हणून. अरे मी राधिकाची ना बँड वाजून आली आहे. वाव राधिका बसायने बँड पण काढलाय कमाल आहे. शट. अरे तसा बँड नाही, म्हणजे मी तिची वाट लावून आली आहे. तिच्या सोसायटीत जाऊन तिचा मी इन्सल्ट करून आले आहे. काय इन्सल्ट. अहो, काय केलं तुम्ही हे? आता तुमची वाट लागेल. हो, तू माझ्या साईडने आहे की तिच्या साईडनी? माझ्या साईडने. मग तू तुझं बघ आता. म्हणजे तुला 10% मला ₹1 मिळणार नाही आता. नाही 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 मला अशी सवय आहे म्हणायची. सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही असं मनावर घेऊ नका काही. तुम्ही बरं केलं तिची वाट लावली. व्हेरी गुड. फक्त काय आहे ना ती साधी सुधी नाहीये, डेंजरस आहे जरा. अरे ती डेंजरस असली तर मी महा डेंजरस आहे. माझ्या शनू बेबीला त्या घरी नेण्याचं डिसिजन तिला किती अंगाशी येणार आहे ते तू बघत. इयो, इयो. काय सांगतेस काय? आणि तुला माहितीये का मम्मानी फुल अशी एंट्री घेतली एकदम मस्त. इकडे गुटफा नदी उभी होती आणि इथे सगळ्या गृहिणीच बसल्या होत्या. इकडे तुझी मम्मा वगैरे होती. मग माझ्या मम्मानी फुल इंट्रोडक्शन करून दिलं की शनाया कोण आहे माहितीये का तुम्हाला? गॅरीची दुसरी बायको, राधिकाची सवत अँड ऑल दॅट. आणि राधिकाचा फेस बघण्यासारखा झाला होता माहितीये का? यू रिअली मिस्ड इट गॅरी. यार मी खरंच मिस केलं. तुझी मम्मा म्हणजे सॉलिड आहे. अरे सॉलिड नाही, भारी आहे ती. तुला माहितीये राधिकाला वाटतं ती एकटीच हुशार आहे, पण यु नो तिला हे माहित नाही की मम्मा अति हुशार आहे. नाही अति हुशार नाही, ते जास्त हुशार म्हणतात. ओके व्हॉटएव्हर, जास्ती हुशार आहे. ओके ओके पण मला सांग पुढे काय झालं मग? आणि पुढे काय, त्या सगळ्या गृहिणी उठल्या, एकदम फ्युरियस झाल्या आणि निघून गेल्या. आणि आता त्यांनी आपल्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये कंप्लेंट केली. आय थिंक त्या मिशी अंकलकडे. हा सोसायटी मध्ये सेक्रेटरी तोच आहे ना मिशी, असा हलवत तिथे बसलेला असतो मिशी हलवत. नाही पण बरं झालं इन वे, खूप बरं झालं. या सगळ्यांना ना धडा मिळाला. सगळे आगाऊच आहेत एक नंबरचे हे गुलमोरवाले. मी तुला सांगतो ना हे आता हे जे काही झालंय ना त्याच्यामुळे बघ राधिकाला धडा मिळेल आणि हे जे काही ड्रामा करते ना ती 2 महिन्याचा तोही बंद होईल आणि आपण याच्यातून सुटू. बच्चा मला इतकं बरं वाटतंय ना. नाही तू आता बघच, आता फक्त मी बोलणार आणि राधिका ऐकणार. आई चहा घ्या बोल. नाही बाई, काही नको बघ. आई तुम्ही काहून वाईट वाटून घेताय? कशा बोलल्या ग त्या बायका? त्या आता स्वस्थ बसणार आहेत का? नाही ग राधिका, आपल्याकडनं चूक झाली पा. शनायाला इथे आणून ना आपण चूकच केली. आई पण एक ना एक दिवस हे होणारच होतं की नाही? पण सोसायटीतल्याच नाही, आजूबाजूवाल्या तुझ्या मैत्रिणींमध्ये देखील तुझी नाचक्की झाली का नाही? मला नाही आवडलंय. जे काय झालं ते चांगलं नाही झालं राधिका. त्यांच्या बोलण्याचा विचार तुम्ही काहून करताय? आता आपण सगळेजण हे सगळं भोगत होतो तेव्हा कुठे होत्या या? तेव्हा आल्या होत्या का आपल्याला धीर द्यायला? का आल्या होत्या सांत्वनाला? असं कोण येते? आणि आई आजचा विषय नाहीये. या बोलतच असणार ना एकमेकात. आज त्यांना आईचा विषय मिळालाय, बाकी काही नाही म्हणून बोलल्या. तुम्ही नका काळजी करू. हॅलो काका बोला. राधिका मी काय बोलतोय ते जरा शांतपणे ऐक. तुझ्याकडे हळदी कुंकवाला ज्या बायका आल्या होत्या ना त्यांनी माझ्याकडे तुझ्याबद्दल कंप्लेंट केली आणि तू उत्तर देण्यासाठी तुला आज रात्री मीटिंग मध्ये बोलवलंय. माझी तयारी आहे, मी बोलते त्याची. मला एवढंच वाटतं की गुरुनाथमुळे तुला गुलमोहरमध्ये राहणं मुश्किल व्हायला नको ग. तुम्ही नका काळजी करू, मी शांतपणे उत्तर देईन त्याला. चाल. आई काही नाही, ह्या सगळ्या बायकांनी कंप्लेंट केली आहे. आई काही नाही, त्यांना फक्त माझ्याकडनं उत्तर हवं. मी जाऊन
अरे देवा. शनाया, तुला मी ना एक गोष्ट सांगतो बरं का. स्टोरी. हा, स्टोरी व्हेरी इंटरेस्टिंग वन. एक ना बेडकी होती, बेडकी. बेडकी. अगं फ्रॉग. ओ गर्ल फ्रॉग. गर्ल फ्रॉग. ओके. तर ती बेडकी ना इतकी शहाणी होती ना, स्वतःला जाम हुशार समजायची. हा, एक दिवशी तिने ठरवलं आपण ना मोठं होऊ. मोठं म्हणजे कसं, असं छोटं छोटं मोठं नाही. मोठं म्हणजे असं बैलासारखं मोठं होऊ. ऑक्स इतकं मोठं. हा, बैल म्हणजे ऑक्स. करेक्ट. मग तिने आपला आकार वाढवायला सुरुवात केली. ती फुगायला लागली. इतकी फुगली की शेवटी तिच्या इगोचा फुगा फटकन फुटला. हा, वाव, किती मजा आली असेल ना गॅरी. तो येतेच आहे ना. आणि तिचा हा भ्रमाचा भोपळा फुटल्यानंतर अचानक बॅकग्राऊंडला ना एक गाणं वाजायला लागलं. कुठलं रे? बघ, रिसेंटली ऐकलंच असशील तू. लावून शक्कल लढवून अक्कल फुटला हिचाच घडा, पडली ही धडली ही रडली खडा खडा. अरे गाठ आहे कोणाशी हे विसरू नको, तुझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको. तुझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको. तुझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको. हा, चला. हॅलो शानू बेबी, ऑल ओके ना? हो मम्मा, एव्हरीथिंग इज फाईन. तू काहीच काळजी करू नको. आणि काय सॉलिड आहेस ग तू. कसला मस्त प्लॅन केलास आणि किती भारी इम्प्लिमेंट केलास ग. बघ, आणि तुझा तुझ्या मम्मावर ट्रस्ट नव्हता ना? अगं तसं नाही ग मम्मा. पण यु नो व्हॉट, इथे काय झालंय? काय झालंय? अगं त्या सगळ्या गृहिणींनी चिडून ना सोसायटी ऑफिस मध्ये कंप्लेंट केली आहे गुड फॉर नथिंगची. व्हॉट? आणि मग गुड फॉर नथिंगला आता मीटिंगला बोलवलंय. आणि जर का या मीटिंग मध्ये गुड फॉर नथिंगला त्यांनी रॉंग प्रूफ केलं ना, तर एक तर तिला गॅरीला डिवोर्स द्यावा लागेल, नाहीतर मला सोडून द्यावं लागेल. सो राधिका ही एका मोठ्या पझल मध्ये खूप भारी अडकली. ऑल थँक्स टू यू. मग पाहिलंच ना शनू बेबी, आता बघ मी काय करते. अब आगे आगे देखो होता है क्या. मम्मा, आय एम व्हेरी एक्साइटेड. तू काय करणार आहेस हे बघायला. पहिली तर त्या राधिकाची मी वाट लावून टाकणार आहे, आणि नंतर तिची 300 करोडची प्रॉपर्टी लवकरात लवकर तुझ्या नावावर. आय लव्ह यू मम्मा. बाय. काय महाजनी, कुठं आहे राधिका? तुम्ही सांगितलं नाही का त्यांना? निरोप दिलाय मी, येईलच ती एवढ्यात. अहो मग कुठे आहे ती? अजून आली कशी नाही? तिच्याकडे उत्तर नसेलच, काय करणार. सगळा बावळटपणा करून ठेवलाय. हो ना, त्या मुलीला आपल्याच नवऱ्याची बाई कोण घरी आणलं? काही ताळतंत्रच नाहीये. एक मिनिट, तुम्हाला माहितीये का तिच्याबरोबर काय काय झाले ते? का मध्ये नाक खुपसताय तुम्ही? हो रेवती मॅडम, तुम्ही कशाला नाक खुपसताय मध्ये? आम्ही कंप्लेंट केली ती राधिका बद्दल, आणि आम्हाला उत्तर हवंय तेही राधिकाकडूनच, तुमच्याकडून नाही. मिळतील सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता आपल्याकडे हे असंच आहे. एखादी बाई अडचणीत असेल तर तिची अडचण दूर करायचं सोडून तिला अधिक अडचणीत टाकलं जातं. ते म्हणतात ते अगदी बरोबर आहे. स्त्रीच्या ऱ्हासाला पुरुषापेक्षा स्त्री जबाबदार असते. जाच सहन केलेली सासू आपल्या सुनेला मदत करण्याचं सोडून
तिला त्रास कसा देता येईल याचा विचार करते. उत्साह येतो तिला. माझ्या नशिबानं आईची माया करणारी सासू मला मिळाली, जी आपल्या मुलाच्या विरोधात माझ्या बाजूने उभी आहे. तरी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहेत ना माझ्याबद्दल, सगळ्याची उत्तरं देईन. पण त्याआधी मला काही प्रश्नांची उत्तरं हवी. माझ्या नवऱ्याचं अफेअर होतं. मला सोडून माझा नवरा एका दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला. घरी मुलगा तापानं फणफणतोय, पण तो या दुसऱ्या मुली बरोबर मॉलमध्ये शॉपिंग करत होता. आईन दिवाळीत मला घराच्या बाहेर काढलं आणि तिला घरामध्ये घेऊन आला. स्वतःच्या मुलाच्या मुंजीमध्ये तिला घेऊन आला आणि आपल्या आई वडिलांचा, माझा, सगळ्यांचा अपमान केला. त्यावेळेला तुम्ही सगळ्याजणी कुठे होता? तो कुठे गेला होता? तेव्हा का नाही तुम्हाला हे सगळे प्रश्न पडले? तेव्हा का नाही प्रश्न पडला तुम्हाला की हा माणूस आपल्या सोसायटीमध्ये कसा? याला आधी सुधारायला सांगा आणि मग आपल्या सोसायटीमध्ये राहायला सांगा, असं का नाही वाटलं तुम्हाला? तेव्हा आला होता तुम्ही तक्रार घेऊन? काका, यांच्यापैकी कोणी आलं होतं का अशी तक्रार घेऊन? राधिका, दुर्दैवानं आपल्या समाजात चोर सोडून संन्याशाला जास्त शिक्षा दिली जाते, ही वस्तुस्थिती आहे. नाही, अगदी बरोबर आहे काका तुमचं. अहो बरोबर काय? हे बघा, यांचा नवरा बाहेर ख्यालीपणा करतो, याला जबाबदार आम्ही आहोत का? तुम्ही आम्हाला का दोष देताय? हो ना. अहो, तुम्हाला कुणीही दोष देत नाहीये. त्यावेळी तुम्ही ऑब्जेक्शन का घेतलं नाही एवढा साधा प्रश्न तिने विचारलाय. तिच्या घरात काय चाललं होतं हे तुमच्यापर्यंत पोहोचलं असणारच ना. मग त्यावेळी तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतलं? या तर चोराच्या उलट्या बोंबा झाल्या. आम्हालाच उलट विचारताय. हो ना. अगं राधिका, एवढंच होतं ना तर आपल्या नवऱ्याला मुठीत ठेवायचं. आणि हे बघ, नवऱ्याला मुठीत ठेवायचं काम हे फक्त बायकोचं असतं बरं का. बरोबर, तुमचं म्हणणं अगदी बरोबर. त्यासाठी एका बाईनं जे जे करायला हवं ते सगळं केलंय मी. यांच्याकडनं फक्त थोड्या प्रेमाची अपेक्षा केली होती, बाकी कुठलीच अपेक्षा नव्हती. यांच्या सुखात सुख मानलं, आनंदात आनंद मानला. पण काय मिळालं मला? विश्वासघात आणि प्रतारणा. माझ्या नवऱ्याला सोडून द्यायचा ना, कशाला धरून ठेवलाय अजून? देऊन टाकायचा डिवोर्स. हा असाच विचार आपण करतो आणि अशा लफडी करणाऱ्या पुरुषांना मोकळीकच मिळते. काय विचार करतात ते? काय होईल फार फार तर आपली बायको आपल्याला डिवोर्स देईल, मग झालं, आपण मोकळे दुसऱ्या बाईशी संसार थाटायला, तिच्या बरोबर लफडी करायला. पण मग त्या नवऱ्या बरोबर आपण जे क्षण घालवलेले असतात त्याचं काय? इतकी वर्ष संसारासाठी आपण कष्ट केलेले असतात त्याचं काय? का करावं मी असं? त्यांना संसार करू दे ना दुसऱ्या बाई बरोबर, मजा मारू दे ना. आणि मी काय दुःखात राहायचं? कशा करता? माझ्या कुटुंबाला मला झालेल्या त्रासाचं काय? त्याचा मी बदला घ्यायला नको? नाही, माझी जी प्रतारणा झाली, मला जे दुःख दिलं गेलं, त्याची शिक्षा यांना मिळालीच पाहिजे. मग पोलीस कंप्लेंट करायची ना. त्यांनी काय होणार आहे? फक्त कोर्टात केस सुरू राहील, दुसरं काही होणार नाही. आणि ज्या दिवशी ती केस संपेल तेव्हा माझ्या भावनांची किंमत ठरवली जाईल. आणि म्हणूनच मी हे पाऊल उचलले. मला झालेल्या त्रासाचा हिशेब यांना द्यायला लागेल. आणि प्रत्येक स्त्रीने हेच करावं. त्याच वेळेला अशा बदफैली माणसांना तंबी मिळेल. आपल्या घरातली बायको सोडून आपण जेव्हा दुसऱ्या बाई बरोबर अफेअर करतो त्यावेळेला अशा पुरुषांना भीती वाटली पाहिजे. माझी बायको जर राधिका सारखी वागली आणि आपल्या नाकी नऊ आणलं तर काय, असा विचार प्रत्येक पुरुषाने 100 वेळा केला पाहिजे.
आणि हेच उत्तर आहे माझं सगळ्या पुरुषांना, जे आपल्या बायकोला मूर्ख बावळट समजतात आणि तिच्या अपरोक्ष अफेअर्स करतात. माझ्या नवऱ्या सकट अशा सगळ्या पुरुषांना मला शिक्षा द्यायची. आपण समाजाचाही विचार करूया ना. हे मुद्दे, हे प्रश्न तसेच सोडून द्यायचे नसतात. त्याची उत्तरं शोधायची असतात, जे मी करते. आणि त्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही. मला जे बोलायचं होतं ते बोलून झालंय. तुम्हाला अजून काही प्रश्न आहेत? वा राधिका वा, तू नसावी तर अशी